तर पंतप्रधान पदाबाबत उद्धव ठाकरे यांनी सूचक वक्तव्य केलं। मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर चूक काय असा प्रश्न करत उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली। गद्दार सोडून कुणीही पंतप्रधान व्हावं असं सूचक विधानही उद्धव ठाकरे यांनी केलं आहे। महाराष्ट्राचा कोणी मराठी माणूस पंतप्रधान व्हावा गद्दार सोडून, मला देवेंद्र फडणवीसांची मनापासून काळजी वाटते। म्हणजे हे उगाचच कोणाला वरवरचं वाटेल असं नाहीये। एखादा महाराष्ट्रातला माणूस पंतप्रधान पदाचं स्वप्न पाहत असेल तर त्याच्यामध्ये गैर काही नाहीये की नितीन गडकरींचं नाव तसं घेतलं जात होतं। आता देवेंद्र फडणवीस एक चांगला चेहरा म्हणून सगळ्यांसमोर दिसतोय। नितीन गडकरींना संघाचाही पाठिंबा होता, मात्र त्यावेळेला त्यांना कारण नसताना सगळं बदनाम करण्यात आलं। आत्ता सुद्धा मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीसांना संघाचा पाठिंबा आहे असं माझ्या कानावर आलं, आणि असा पाठिंबा, संघाचा पाठिंबा असलेला माणूस त्या रेसमध्ये येऊच नये म्हणून हे सगळं कारस्थान चाललं की काय। आणि त्याच्यामध्ये शहासेना आणि एसएनसी काम करतात की काय, की त्यांची सुपारी घेऊन, कारण त्यांना ती सवय असेल कदाचित, तर ती एक शक्यता नाकारता येत नाही। म्हणून मी चेष्टा मस्करी करत नाही, मला देवेंद्र फडणवीसांच्या करिअरची काळजी वाटते। मला त्यांना एवढंच सांगायचं आहे, आपण कशा पद्धतीने देवेंद्रजींच्या विरोधात बोलत होतात आणि देवेंद्रजींबद्दल आता काळजी आहे अशा पद्धतीने आपण जे काय विधानं करताय, तुम्ही देवेंद्रजींची काळजी घेण्याची गरज नाही। देव हा इतरांची काळजी घेत असतो, त्यामुळे देवाभाऊ तुमची काळजी घेतील, तुम्ही त्यांची काळजी घेऊ नका।